वर्ष झाली, याच्याशी किती चांगलं वाटतं, पण याला माझी किंमत कळतच नाही. तिचा सुद्धा पाय घसरला आणि याच्या रागात तिनं सुद्धा व्याभिचारात पदार्पण केलं. चांगली होती, वाईट नव्हती, पण याला तिची किंमतच कळाली नाही. तिचाही पाय घसरला आणि तिनं व्याभिचार करायला प्रारंभ केला. एक दिवस रात्रीच्या पत्नीला परपुरुषाशी संकट आलं. तिला याने काय रडू लागली. तो म्हणे आता तू वाईट मार्गाला लागलीस, तुझा पायच घसरला ते. वाईट वाटू लागलं याला. मला एक गोष्ट कळली माणसं, बिंदुकाला स्वतःचा व्यभिचार सोडला, बायकोचा व्यभिचार सोडला. एका बिंदुकाचं सांगतो, समाजात अशाने जगू. एका ब्राह्मणाची गोष्ट, समाजात अशाने जगू. ज्याला स्वतःचा व्यभिचार याने कशी केली ती, पण याची बायको नीट वागली पाहिजे. नियम काय एकालाच असतो का? नियम दोघाला सुद्धा पाहिजे. माईबाप त्याने सुद्धा तिच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. हल्ली निष्ठा कमी, निष्ठा निष्ठीत जास्त आहे. निष्ठा निष्ठीत जास्त आहे. पाहा तुम्ही, त्याला त्याने केलेलं, त्याने वाईट केलेलं त्याला सहन होतं, पण तिची बायको मात्र पतिव्रता पाहिजे. याने कशी काशी केली तर जमती. हा कुणीकडे उधाळा तरी जमतो, हा किती पापाचारी वागला तरी जमतो, पण याची बायको मात्र, तिने मात्र कोणाकडे डोळा उचलून नाही पाहिलं पाहिजे. तिने मात्र माझ्याशीच एकरत राहिलं पाहिजे. तिने माझ्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. त्याला राग आला,